नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपल्या सगळ्यांचीच आवडती मालिका ती म्हणजे कॉन्स्टेबल मंजू आणि त्यातील कलाकार आज आपल्या ह्या दोघी सुद्धा सोबत आहेत. तुम्हाला असं बघून वाटत असेल की अरे इथे पण टेस्ट दिसतंय, इथे पण टेस्ट दिसतंय. तर येस, या सवी आणि कवी आपल्या सोबत आहेत. दोघी खूप गोड आहात. कशा आहात? मस्त आहोत. परत एकदा ऐकायला आवडेल, कशा आहात? मस्त आहोत. येस, हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते कमाल आहे. फायनली सगळ्या लग्नाचा माहोल आहे. लग्न समारंभ अगदी सगळे प्रेक्षक आम्ही आतुरतेने बघणार आहोत की काय होणार आहे, कसं होणार आहे. तुम्ही किती एक्सायटेड आहात? आम्ही खूप एक्सायटेड आहोत. लग्न म्हणजे तुम्हालाही बघायचंय लग्न कसं पार पडतंय आणि सत्या मंजू पुढे जाऊन कसं एकत्र येत आहेत. आता तर आलेलेच आहेत, पण पुढे जाऊन मम्मींचं काय कटकार असतं नसेल ते माहित नाही. बट आता आम्ही एन्जॉय करतोय. सीन्स वगैरे आहे ना, त्यामुळे तिला सगळं चांगलंच वाटणार. मी निगेटिव्ह असल्यामुळे मला थोडंसं मी सॅड आहे अबाउट दिस शादी. तुला काय वाटतंय? तू सॅड आहेस म्हणजे काय ट्विस्ट वगैरे होणार आहे का मध्येच? काय नक्कीच ट्विस्ट असल्याशिवाय सिरियलच नाही चालणार. त्यामुळे ट्विस्ट तर असणारच 100%. कारण की मम्मीच्या साईडनी मी आता आहे, मी असेल, सपनाविनी असेल, आम्ही तिघी जणी जे कटकारस्थान करतो तिघी जणी मिळून. त्यामुळे हिला खूप राग येतो. त्यामुळे आमचं थोडं बॉन्डिंग असं दाखवलं की ही पॉझिटिव्ह, मी निगेटिव्ह. म्हणजे मी मंजू वहिनीच्या साईडनी आहे आणि ती मम्मींच्या साईडनी आहे. येस. तर असं अपोजिट साईड आहे. तर बघूया काय घडते. आम्हाला बघायला नक्की आवडणारच आहे. तर आता लग्न समारंभ म्हटल्यावर एक वेगळीच एनर्जी असते, एन्जॉयमेंट असते. तर तुम्ही हे सगळे बाकीच्या कलाकारांसोबत किती एन्जॉय करताय किंवा किती मजा मस्ती येते किंवा किती रिलेट करताय तुमच्या घरच्या समारंभाशी एखादं? आता आम्ही ऑफ स्क्रीन पण जी आमची ऑन स्क्रीन फॅमिली आहे तसंच राहतो. म्हणजे जे आमचं कुटुंब आहे, सत्या घर असेल, मंजू घर असेल, दोन्ही घरातले कलाकार खूप छान आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत खूप म्हणजे एकत्रपणे राहतो. जेवण असेल काय असेल सगळे एकत्रपणे करतो. सगळ्या गोष्टी अशा आहात आणि धमाल खूप करतोय. तुम्ही पण बघितलात बघताच आहे. म्हणजे खूप धमाल मस्ती चालू आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हे रिअल लग्नच चालू आहे असं आहे ते सगळं. येस. तुम्हाला असं लग्न समारंभातला असा स्पेशल मुवमेंट किंवा स्पेशल असा काही मुवमेंट आहे जी आवडते फार बघताना, लग्न समारंभ चालू असताना? आम्हाला डान्स माझ्या पण मनात ते असेल की आम्ही एका पायावर उभे असतो. डान्स एकदम उत्साहात असतो आम्ही डान्स म्हटल्यावरती. येस. आणि नाही, आम्हाला तुमच्या दोघींचा डान्स देखील बघायला मिळणार आहेच. नाही, मी एक्सायटेड आहोतच. आता ऍक्च्युली लाईफमध्ये सुद्धा तुम्ही दोघी बहिणी आहात आणि आत्ता सुद्धा त्याच जोमाने तुम्ही बहिणी आहात. हे करताना जेव्हा तुम्हाला समजलं की आपल्याला हे कॅरेक्टर करायला मिळणार आहे तेही अशा पद्धतीने, तर काय पहिली रिॲक्शन होती दोघींची देखील? पहिला खूप उत्साह होता. म्हणजे लाईक आपल्याला हे करायला मिळणार आहे. म्हणजे खूप आम्ही एक्सायटेड होतो. पण परत थोडंसं नर्वसनेस आला त्यामध्ये की लाईक हे कसं करणार, आपल्याकडून वर्क होईल का? कारण ऍक्टिंगपेक्षा आम्हाला डान्स खूप आवडतो. त्यामुळे ऍक्टिंगचं ते झालं वर्क. सगळे जे कलाकार होते त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं, त्यामुळे झालं ते. मम्मी असल्यामुळे मम्मींकडून पण कळालं की कसं असतं, काय असतं ऍक्टिंग. म्हणजे आपल्या व्यक्ती आपल्यासोबत आहे ऍक्टिंग करताना. एखादा असा कसं असतं जेव्हा एक आपली मम्मी असते आणि आई सोबत आपण करणार असतो ना, हे खरंच नशिबाने मिळतं असं म्हणायला हरकत नाहीये. तर असा आईने असा आवर्जून सल्ला काय दिलाय तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये एंटर केला? सल्ला दिलाय की तुम्ही तुमचं काम 100% करा, प्रामाणिकपणे करा, मनापासून करा. आणि म्हणजे कुणाकडे जे काही बोलतील, जे हेटर्स असतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही करत राहा. रिटेक्स होत असतात, चुका होत असतात. रिटेक त्यासाठी होतात की तुम्ही ते नव्याने करावं, चांगलं करावं. त्यामुळे रिटेक होतात. त्यामुळे तुम्ही ते करत राहा. येस. तर ही पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी आईकडूनच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण आता कसं असतं, आपलं फ्रेंड सर्कल असते, आपली आजूबाजूची माणसं असतात, त्याच्याकडून अशी एखादी कमेंट किंवा अशी रिॲक्शन जी आजही तुम्हाला आवर्जून आठवते? एकच नंबर वर्क तुम्ही करताय ते एकच नंबर. म्हणजे जो आमचा सिरियल मधलाही डायलॉग आहे एकच नंबर. तेच आम्हाला कमेंट एकत्र म्हणजे आवडेल मला ऐकायला. ते सवी कवी मला करायचं. येस. नमस्कार, ही सवी, मी कवी. हा तेच ही कवी, मी सवी. हे काहीतरी मस्त होतं सिरियसली. आणि तुम्ही खूप छानपणे म्हणजे नटलाय. तर एकमेकींना काही सल्ला दिलात की तू हे घाल किंवा हे घाल, असं एक बहिणींमध्ये असतं किंवा नाही हे मला हवं होतं, तू कशाला घातलंस, असं काही नोकझोक झाले का दोघींचं? ऍक्च्युली मी आताच MCA पण करते मी, त्यामुळे मी पुण्यावरून आली आहे. तर हिनी ऑलरेडी चांगलं जे इयर्स होते मला हे असं ठेवलं, मी चांगलं घेऊन, ओढणी सुद्धा यांनी चांगली घेऊन घेतली आहे आणि मला ही दिली आहे. आणि तसंही आमचं रोल सुद्धा अपोजिट आहे. त्यामुळे ही पॉझिटिव्ह, मी निगेटिव्ह. त्यामुळे निगेटिव्ह मला हे असं दिलेलं आहे.
सत्यदादाचं लग्न आहे म्हटल्यावरती पॉझिटिव्ह त्याच्या सोबत असणार नेहमीच. Okay. तुम्ही चांगलं घालणार. निगेटिव्ह आलेला असं ठीक आहे, मी पण बनेल पॉझिटिव्ह. नाही असं काही नाहीये. ऍक्च्युली जे पेपर वगैरे होते त्यामुळं मला शक्य नव्हतं येणार, त्यामुळे तिने ते घालून घेतलं. मला ठीक आहे. येस, म्हणजे काहीतरी बहिणीच्या हॉटेलला ठेवलंय, आवडतं का नसे ना पण ठेवलंय ना. असं काहीतरी आहे. आता मंजू वहिनींबद्दल काय सांगाल तुम्ही, जी तुमची म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की दादाजी तुमच्या शिकार केली तुमच्या मंजू वहिनींनी, तर फायनली काय सांगाल तुमच्या मंजू वहिनी? रोल वाईज तुम्ही रिअल मध्ये पण सांगू शकता आणि रोल वाईज पण सांगू शकता. मंजू वहिनी ही रिअल मध्ये खूपच चांगली आहे. म्हणजे काही तिने आणलं असेल खायला वगैरे तर ती आम्हाला स्वतःहून देणार, स्वतःहून बोलणार वगैरे की कशा आहेत वगैरे, आम्ही आलोय. आता मी काल म्हणजे एक्झॅक्ट जसं सिरियल मध्ये रोल आहे तसंच. हा तसंच आहे तिचा. Real मध्ये नेबरहूड म्हटलं तरी चालेल थोडस सिरियल रिअल मध्ये पण ती अशी चांगली आहे खूप मनाने वगैरे पण चांगली आहे. काय सांगशील? माझे आणि मंजुदीचे जेव्हा सीन्स वगैरे असतात तर मी काही रिटेक्स वगैरे घेत असेल तर ती मला समजून सांगेन की हा डायलॉग आहे असा घे, तो डायलॉग अशा पद्धतीने घे, म्हणजे ते बॉन्डिंग दिसेल आमचं दोघींचं. ननंद आणि वहिनीचं बॉन्डिंग जे असतं ते म्हणजे सहजासहजी असं बघायला मिळत नाही, माहितीये ना तुला ननंद आणि वहिनीचं. ते तुमच्यात बघायला मिळणार आहे, हो. पण दुसरी ननंद आहेच. तर ती पण नंतर जाऊन पॉझिटिव्ह म्हणजे मंजू वहिनी होईल अशी अपेक्षा आहे. मंजू वहिनी बघू आपलं जे करेल तुला आहे. पॉझिटिव्ह मंजू वहिनी. हो ते तर करणारच. तुम्ही आता काम करताना तुमच्याबरोबर एक कुठेतरी मोठे कलाकार पण सोबत आहेत, तर एखादं कोणाचं असं आवर्जून नाव घ्याल की ज्यांच्याकडून आपल्याला ही गोष्ट मात्र खरंच एक अशी घेण्यासारखी आहे, जी लक्षात ठेवण्यासारखी आहे? तू एक सांग. तू सांगा ती. तू सांगा ती. पहिली गोष्ट तर मम्मीच आहे, तिच्याकडून एवढं सगळं घ्यायला मिळतंय की ती सीनमध्ये किती डेडिकेटेड असते. डॅडी असतील ते पण सीनमध्ये खूप डेडिकेटेड असतात. त्यांचे जे ॲडिशन्स असतात म्हणजे ते ऑन द स्पॉट जे ॲडिशन्स घेतात सीनमध्ये, की म्हणजे त्यांचं जे स्क्रिप्टेड असतं त्यापेक्षाही जास्त ते ॲडिशन्स घेतात. तर ते आम्हाला आत्ता सध्या तरी येत नाही घ्यायला, तर ते आम्ही शिकतोय आता घ्यायला. ॲडिशन्स कशा घ्यायच्या किंवा सीन डेडिकेटेडली कसं घ्यायचं. जर सीनमध्ये सीन इमोशनल चालू आहे त्यामध्ये न हसणं. आम्ही दोघी घरचे व्यक्ती असल्यामुळे ते एकमेकांकडे बघायला सांगितलं हसतो आम्ही. इमोशनल सीन जरी असलं तरी हसतो आम्ही. ते थोडंसं. आणि दोघींना जो सेम डायलॉग बोलायचे असतील ते थोडं डिफिकल्टी होते त्यामध्ये बोलण्यासाठी. असा एखादा डायलॉग ज्याच्यावर तुम्ही वर्क केलाय आणि मग फायनली येस हे झालं असं आठवतोय का की हा सेम बोलायचा होता पण बराच वेळ लागला होता आणि फायनली तुम्ही तो बोलले? ते जयदीप दादावाला. हा एक बोलायला एकत्र scene होता. आता एक वेळ थोडं आठवून. ते मला ना जयदीप दादा कुठे चाललंय? कुठं चाललंय सांग. गुलाबाचा रंग गालावर उतरलाय. रितेश दादांनी जनेलिया वहिनींसाठी गुलाब आणलेत वाटतं. इतकं सगळं होतं ते थोडंसं खरंच नाही खरी आहे. म्हणजे हे खरंच सहजासहजी असं होत नाही. किती आपण म्हटलं तरी काहीतरी 19-20 ते असं नसतं काही. ऍक्च्युली कामाच्या वेळी ते थोडंसं 19-20 होतच. तर येस, जाता जाता तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना, आम्ही एक्सायटेड आहोत की लग्न कसं होणार आहे आणि नंतर तुम्ही दोघी देखील अशाच खूप एपिसोड आम्हाला बघायला मिळू देत आणि तुमचे असे खूप सारे इंटरव्ह्यू होऊ देत. अशा शुभेच्छा. थँक्यू. येस, आणि जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगून म्हणजे रोल बद्दल आपल्या नाही जाता जाता प्रेक्षकांबद्दल म्हणजे प्रेक्षकांना आपल्या सिरियल बघत राहा सिरियल कॉन्स्टेबल मंजू, आणि असंच आम्हाला प्रेम करत राहा. तुमच्या प्रेम केल्यानेच आम्ही अजून पुढे जाईल. आशीर्वाद राहू द्यात. सत्यदादा आणि मंजू वहिनीच्या लग्नाला यायचा 22 ते 26 मार्च. नक्की बघा कॉन्स्टेबल मंजू, फक्त आपल्या सन मराठीवर. धन्यवाद. थँक्यू सो मच. Thank you so much. Yes.